नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुम्हाला आमच्या भावाचं शेड आहे पोल्ट्री आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया. हे बघा सागवानची झाडं लावलेली आहेत सावलीसाठी आणि एकदम मस्त सावली होते यानं आणि पत्र्यावर सावली पडते. उन्हाळ्यात त्याचा खूप फायदा होते सावली होण्यासाठी. आणि हे बघा हँडल आहे जेणेकरून हे पूर्ण कागद खालीवर करता येते. चला मग आता आतला भाग बघूया. आणि या कोंबड्यांचा इथं 28वा दिवस आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला जी पाईप दिसते ते हे फोगर आहे. यातून पाणी येतं. तुम्हाला हे कसं काम करतं ते पण दाखवतो. हे 5 मिनिटाच्या गॅपने चालतं आणि 30 सेकंद चालतं आणि 30 सेकंद झाले की आणि परत 5 मिनिटाचा गॅप देऊन असं या प्रकारे फोगर या ठिकाणी चालतंय. हे तुम्ही होल्डर बघू शकता. या ठिकाणी जास्त होल्डर दिसत आहेत, पण आता ते बल्ब वापरणं बंद केलेलं आहे आणि या ठिकाणी कॉईल वापरली जाते. कॉईल महाग असते, पण खराब होत नाही, त्यामुळे परवडते. हे लहान असताना पिल्लांना लावली जाते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. त्याने गरमी होते आणि टेम्परेचर मेंटेन होतं आणि लहान पिल्लांना असं लावलं जातं. आणि इथं बघू शकता खाद्य बरोबर मध्यभागी ठेवलेलं आहे, जेणेकरून दोन्ही बाजूला खाद्य घालायला त्रास होऊ नये यामुळे.